नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागील 3 महिन्यांचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व परीक्षांसाठी फार महत्त्वाचे असे ठरणार आहेत। तर मित्रांनो, येणाऱ्या तुमच्या परीक्षेसाठी फार महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, जल्लीकट्टू ही बैलाची झुंज कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत असते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, तामिळनाडू। तर मित्रांनो, जल्लीकट्टू ही बैलाची झुंज तामिळनाडू या राज्यात आयोजित करण्यात येत असते। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, पेंच। तर मित्रांनो, पेंच हे व्याघ्र प्रकल्प भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असाल्ट रायफल ठरली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, AK-103। तर मित्रांनो, खालीलपैकी AK-103 ही रायफल देशाची पहिली स्वदेशी असाल्ट रायफल ठरली आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, कोणत्या देशाने H-2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, जपान। तर मित्रांनो, जपान या देशाने H-2A या रॉकेटचे प्रक्षेपण हे केले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, देशात 2023 सर्वाधिक वाघाचे मृत्यू हे कोणत्या राज्यात झाले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, महाराष्ट्र। तर मित्रांनो, देशात 2023 सर्वाधिक वाघाचे मृत्यू हे महाराष्ट्र या राज्यात झाले आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, 2023 महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक किती वाघाचे मृत्यू झाले आहेत? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 48। तर मित्रांनो, 2023 महाराष्ट्र राज्यात देशात सर्वाधिक 48 वाघाचे मृत्यू झाले आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र राज्यात कोठे पहिले पोक्सो न्यायालय होणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3, पुणे। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात पुणे येथे पहिले पोक्सो न्यायालय हे होणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, निपाह विषाणूविरोधी पहिली लस ही कोणी तयार केली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण हे सर्वाधिक कोठे आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, चंदीगड। तर मित्रांनो, भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण हे सर्वाधिक चंदीगड येथे आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, विंग्ज इंडिया 2024 अंतर्गत कोणत्या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा अवॉर्ड देण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, नवी दिल्ली। तर मित्रांनो, विंग्स इंडिया 2024 अंतर्गत नवी दिल्ली या विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा अवॉर्ड देण्यात आला आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, इसवी सन 800 वर्षापूर्वींच्या मानवी वस्तीचे अवशेष कोणत्या राज्यात सापडले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, गुजरात। तर मित्रांनो, इसवी सन 800 वर्षापूर्वीच्या मानवी वस्तीचे अवशेष हे गुजरात या राज्यात सापडले आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, कोणत्या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, किर्गिस्तान। तर मित्रांनो, किर्गिस्तान या देशाने हिमबिबट्याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केले आहे। प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणी जीवनधारा 2 या विमा पॉलिसीचा शुभारंभ केला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, LIC। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणती कंपनी ही जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2,
मायक्रोसॉफ्ट. तर मित्रांनो, खालीलपैकी मायक्रोसॉफ्ट ही कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. गॅब्रियल अटल हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. देशात व्हायब्रंट जागतिक परिषद ही कोठे आयोजित करण्यात येते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 गांधीनगर. तर मित्रांनो, देशात व्हायब्रंट जागतिक परिषद ही गांधीनगर येथे आयोजित करण्यात येते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. अमेरिका देश हा किती वर्षानंतर चंद्रयान मोहीम राबवत आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 50 वर्षानंतर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. या वर्षीच्या संसदरत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदाराचा समावेश हा झाला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2. तर मित्रांनो, या वर्षीच्या संसदरत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील 2 खासदाराचा समावेश हा झाला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. आशियाई नेमबाजी स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 भारत. तर मित्रांनो, आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारत या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. निपाह विषाणूचा शोध हा कोणत्या वर्षी लागला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 1998. तर मित्रांनो, निपाह विषाणूचा शोध हा 1998 या वर्षी लागला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 शरयू. तर मित्रांनो, देशात पहिल्यांदा शरयू या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट ही धावणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाच्या कोणाचा समावेश हा झाला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 प्रिशा चक्रवर्ती. तर मित्रांनो, जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत भारतीय वंशाचा प्रिशा चक्रवर्ती यांचा समावेश झाला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. चालू आर्थिक वर्षात देशाचे आतापर्यंत प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 14.70 लाख कोटी रुपये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणी भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान हा मिळवला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 आर प्रज्ञानंद. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशाचे मून स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 जपान. तर मित्रांनो, जपान या देशाचे मून स्नायपर हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 दलजीत सिंह चौधरी. तर मित्रांनो, भारताच्या सशस्त्र सीमा दलाच्या महासंचालकपदी दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा ही कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 इंडोनेशिया. तर मित्रांनो, टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा ही इंडोनेशिया या देशात आयोजित करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकली आहेत? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 14. तर मित्रांनो, पहिल्या द बीच गेम्स स्पर्धा 2024मध्ये महाराष्ट्र राज्याने 14 पदके हे जिंकली आहेत. प्रश्न क्रमांक 29 आहे. खालीलपैकी कोण T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 टीम साऊदी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30.
2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 विशाखा विश्वनाथ. तर मित्रांनो, 2023चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा विशाखा विश्वनाथ यांना प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. राशिद खान यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 संगीत. तर मित्रांनो, राशिद खान हे संगीत या क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत कोणते राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 महाराष्ट्र. तर मित्रांनो, देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 तिसऱ्यांदा. तर मित्रांनो, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्कार हा जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. जगात कोणत्या देशाचे सैन्य हे सर्वात कमकुवत आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 भूतान. तर मित्रांनो, जगात भूतान या देशाचे सैन्य हे सर्वात कमकुवत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. 2023 या वर्षात किती भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 2.90 लाख. तर मित्रांनो, 2023 या वर्षात 2.90 लाख भारतीय पर्यटकांनी मालदीव देशाला भेट दिली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. जगातील सर्वात मोठी क्रूज आयकॉन ऑफ दी सीची लांबी ही किती फूट आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 1198. प्रश्न क्रमांक 37 आहे. 2023 या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहरात दिल्ली शहर हे कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 8व्या क्रमांकावर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. मध्य प्रदेश राज्यातील इंदोर शहर हे कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 7व्यांदा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या COE पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 रघुराम अय्यर. तर मित्रांनो, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या COE पदी रघुराम अय्यर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 शशी सिन्हा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 41. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 रणधीर जयस्वाल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. इंद्रमणी पांडे यांची बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी किती वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन हे कोणत्या ठिकाणाहून झाले आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पिंपरी चिंचवड. तर मित्रांनो, 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन हे पिंपरी चिंचवड ठिकाणाहून झाले आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस हे कोणत्या देशात सुरू करणार आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी कोणत्या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे? तर मित्रांनो, याचे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 हिमाचल प्रदेश.
तर मित्रांनो, सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्यात कोठे पहिल्या पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेचे आयोजन हे करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, मुंबई येथे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या देशाने आइन्स्टाईन प्रोब या खगोलशास्त्रीय उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे? तर मित्रांनो, याचे जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, चीन या देशाने. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. पंजाबमध्ये 4,000 कोटी रुपयांच्या 29 राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2, नितीन गडकरी. प्रश्न क्रमांक 49 आहे. कोणत्या वर्षाच्या मुलांना दरवर्षी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4, 5 ते 18 वयाच्या मुलांना. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. नीती आयोगाच्या अहवालानुसार सध्या देशात गरिबांची संख्या ही किती आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1, 24,82,00,000. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या नवीन व्हिडिओसोबत भेटूयात.